छगन भुजबळांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एंट्री नाही असं जाहीर करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ भुजबळ शिवसेनेत जाणार या चर्चांना या निमित्तानं आता पूर्णविराम मिळालाय। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनं छगन भुजबळांची मात्र थोडी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। छगन भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेत नो एंट्री। भुजबळांशी वाटाघाटीच्या चर्चा राऊतांनी फेटाळल्या। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे भुजबळांची कोंडी। शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या ढिगाळावरून बाहेर पडल्या। छगन भुजबळ अस्वस्थ असताना संजय राऊतांनी भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य केलं होतं। भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असताना राऊतांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। भुजबळांना शिवसेनेत घेण्याचा विचारही नसल्याचं त्यांनी सांगितलं। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही। छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही। आमदार रोहित पवार यांनी भुजबळांसंदर्भात आणखीन एक दावा केलाय। भुजबळांसारखे नेते अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी सोडतील असं भाकीत रोहित पवार यांनी केलंय। अनुभवी नेते आहेत, उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल। फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। त्यांच्याबरोबर अनेक नेते, त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे। फक्त अधिवेशन होऊन देतील, अधिवेशनमध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील असं मला वाटतं। भुजबळ महायुतीत आहेत, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुडत्या जहाजात जाणार नाहीत असं भाजप आमदार नितेश राणे म्हणतायत। उभाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचंय? बुडालेलं आहे ते सगळं। दोन पाय कबरमध्ये आहेत, उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे? म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील। जे काय आहे, एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब, ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत। भुजबळांच्या अस्वस्थतेच्या बातम्या त्यांचे हितशत्रू मुद्दाम पसरवत आहेत की हा वातावरण निर्मितीचा भाग आहे हे मात्र कळायला मार्ग नाहीये। राजेश गुप्तासह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।